धन्यवाद सर. आय थिंक प्रेझेंटेशन दिसत असेल सर्वांना. हो हो दिसते सर. ओके. प्रेझेंटेशन चालू करूया आपण. ठीक आहे सर. ठीक आहे. ओके. आय थिंक सर्वांना सोर्स ऑफ वॉटर अँड इट्स क्वालिटी दिसत असेल. मला वाटतं माझा परिचय कालच सर्वांना आहे. सध्या मी ग्रीनस्पॅन ॲग्रीटेक पुणे इथे ॲग्रोनॉमिस्ट म्हणून काम करतोय. तर जसं की आपला काल थोडासा शेडनेट विषयी कल होता आणि आजचा जो विषय आहे पर्टिक्युलर पाणी आणि खत व्यवस्थापन, तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला कोणत्या गोष्टी बघणार आहे की पाण्याची क्वालिटी, पाण्याचा सोर्स तुमचा कोणता आहे, त्यानंतर ड्रिपचे स्पेसिफिकेशन्स कसे असायला हवेत, ड्रिप कसं असायला हवं, त्यानंतर खत व्यवस्थापनाकडे आपण वळणार आहे. तर माझा आवाज आय थिंक सर्वांना येत असेल व्यवस्थित. येतोय सर. येतोय. हा. तर बघा, सोर्स ऑफ क्वालिटी मध्ये जर बघितलं बघा, तुमच्याकडे बऱ्याच प्रकारचे सोर्स असतात. आय थिंक कुणाच तरी माईक चालू आहे. ओके. बघा, पाण्याचे बरेच सोर्स असतात आपल्याकडं नॉर्मली आपल्याकडे जे पाण्याचे सोर्स आहेत त्याच्यामध्ये एक पावसाचं पाणी हा एक महत्वाचा सोर्स आहे. दुसरं ग्राउंड वॉटर, तिसरं बोरवेल किंवा वाहतं पाणी नदीचं वगैरे, नदी कॅनॉल असतील. आणि ह्या सगळ्यांच्या बरोबरच आपल्याकडे आता काय लोक रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजे डिआयोनाइज पाणी करून, म्हणजे त्याच्यातले क्षार बाजूला काढून आपण जसं फिल्ट्रेशनचं पाणी म्हणतो तसं ते पाण्याचा एक सोर्स आता आपण तयार केलेला आहे. तर प्रत्येक पाण्याच्या सोर्स वाईज त्याचे काय पॅरामीटर्स आहेत. म्हणजे पावसाचं पाणी हे फ्री आहे एकतर आणि क्लीन आहे. ओके. त्यानंतर ग्राउंड वॉटरचं टेम्परेचर स्टेबल असतं, म्हणजे तुम्ही जमिनीतून जे पाणी काढता ते थंडीमध्ये पण तुम्ही बघितलं तर ते तुम्हाला नॉर्मल मिळेल. उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळा असला तरी ज्या वेळेला तुम्ही ग्राउंड मधून पाणी बाहेर काढता त्यावेळेला स्टेबल तुम्हाला टेम्परेचर मिळेल. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस काय मिळतील बघा. बऱ्याच ठिकाणचा पीएच वेगळा राहतो, सामू वेगळा राहतो आणि शारता वेगळी राहते बऱ्याच ठिकाणी. म्हणजे जसं जसं त्या खडकाचा प्रकार आणि पाण्याची खोली जशी जशी तुम्ही खाली जाल तसं तसं त्यामध्ये बदल होत जातात. त्यानंतर टॅप वॉटर किंवा तुमच्याकडे जे वाहतं पाणी आहे, तुम्हाला
शासनाने पाठवलेल्या कॅनॉल इरिगेशन मधून किंवा नदीचा जो सोर्स असतो त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली ईसी कमी मिळेल, क्षार कमी मिळतील, परंतु पीएच जास्त मिळेल. मग त्याच्यामध्ये बायकार्बोनेट्स, कार्बोनेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम विशेषतः तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त मिळेल. त्यानंतर तलावाचं किंवा तिथं तलाव असेल छोटा, तिथं साठवलेला असेल, डॅम असतील, तर त्याचं पाण्याचा पीएच सुद्धा जास्त मिळेल. आणि बऱ्याच वेळेला त्याच्या ईसी मध्ये डिफरन्स असतो, क्षारतेमध्ये डिफरन्स असतो. म्हणजे तो तुम्हाला कधी कधी पावसाळ्यामध्ये कमी मिळेल, म्हणजे बल्क व्हॉल्यूम पाणी आहे आणि नुकतंच साठवलेलं आहे पावसाचं, तर ते तुम्हाला एकदम चांगलं मिळेल. आणि जसं जसं कालांतरानं ते कमी होत जाईल, त्याचं इव्हॅपोरेशन होईल, आणि विशेषतः शेतकऱ्याला सुद्धा तर त्याची क्षारता जास्त असते. ओके, आता या सगळ्या गोष्टी सोडून बरेच लोक रिव्हर्स ऑस्मॉसिस किंवा आरओ सिस्टीमकडे वळतात. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला प्रोटेक्टेड फार्मिंगला जायचंय आणि छोट्या मीडियामध्ये काम करायचंय, किंवा तुमच्याकडं हायड्रोपोनिक सिस्टीम आहे आणि छोटा मीडियामध्ये तुम्ही काम करता, त्यावेळेला नॉर्मली त्या ठिकाणी तुम्हाला रिव्हर्स ऑस्मॉसिसचं पाणी घ्यावं लागतं. त्याचं कारण त्या ठिकाणी असणारे क्षार आणि त्याचा पीएच हा तुम्हाला स्टेबल मिळत नाही. तो स्टेबल मिळवण्यासाठी आणि छोट्या मीडियामध्ये काम करण्यासाठी विशेषतः तुम्हाला आरओ वॉटरची गरज असते. आता विशेषतः तुम्हाला माहित असावं की पीएच आणि ईसी काय आहे. म्हणजे मला वाटतंय तुमच्याकडं माती परीक्षण झालं असेल, झालं का मृदा आरोग्य पत्रिका किंवा पाण्याचं परीक्षण तुम्ही जे करता उन्हाळ्यामध्ये? झालं. ओके, झालं सर बघा. ओके, आपल्याकडे बऱ्याच वेळेला काय होतं तुम्हाला सांगतो की माती परीक्षण किंवा पाणी परीक्षण केल्यानंतर माती आणि पाणी परीक्षण केल्यानंतर मोस्टली रिपोर्ट येतो आपल्याला, आपण रिपोर्ट देतो. तर त्याच्यामध्ये रिपोर्ट कसा असतो बघा, सुरुवातीला दिलेला असतो आय थिंक पीएच दिलेला असतो, ईसी दिलेला असतो, सामूहिक क्षारता, सेंद्रिय कर्ब मातीच्या रिपोर्टमध्ये. त्यानंतरचा भाग येतो बघा फ्री कॅल्शियम कार्बोनेट किंवा ते, आणि त्यानंतर NPK वगैरे दिलेलं असतं. जनरली असा रिपोर्ट असतो. आपल्याकडं तुम्ही जर सरासरी महाराष्ट्राचा विचार केला तर नत्र मध्यम आहे, स्फुरद अत्यंत कमी आहे आणि पालाश अत्यंत जास्त आहे. हे ओव्हरऑल आपल्याकडं कोकण वगळता बऱ्यापैकी हा तुम्हाला सिनेरिओ दिसतो. आता होतं काय की आपला फोकस कशावर राहतो की बाबा रे माझ्या जमिनीमध्ये नत्र कमी, मग 2 गोणी युरिया वाढव किंवा नत्राचा सोर्स वाढव. स्फुरद कमी आहे तर आपला खर्च आता सध्या जो जास्त चाललाय कोणत्याही खतावरती तो स्फुरदावरती चाललाय. तो गरजेचा पण आहे, परंतु पीएच योग्य नसल्यामुळं आपला स्फुरद अवेलेबल होत नाही आणि ऑलमोस्ट 80% आपण खर्च हा आपण स्फुरदावर करत असतो. तर याच्यासाठी महत्वाचं काय आहे की आपण आपल्या सोर्स बघितला पाहिजे. पाण्याचा पीएच किंवा मातीचा पीएच स्टेबल केला पाहिजे. आता त्याच्या अगोदर आपण जाणून घेतलं पाहिजे की बाबा सामू आणि क्षारता काय. म्हणजे अजून म्हणजे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट स्टुडंटला जर आपण बाहेर घेतलं MSc असो किंवा BSc असो, तर त्याला तुम्ही विचारलं जनरली की बाबा ईसी म्हणजे काय, तर तो काय सांगेल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सॉइल. पण आज शेतकऱ्यांना ही भाषा समजत नाही, म्हणजे अजून सुद्धा आपल्याकडे तेवढी लिटरसी नाही. मग सोप्या भाषेत काय आहे तर जर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स असतात आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही त्या पाण्यामध्ये करंट पास केला तर तो पास होतो. जर त्या पाण्यामधले सगळे आयन्स काढून घेतलं म्हणजे डिमिनरलाइज वॉटर केलं आणि त्याच्यामध्ये डिआयोनाइज केलं आणि त्याच्यामध्ये जर करंट सोडला तर तो करंट पास होत नाही. तर याला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतात. याच्यामध्ये आयन्स आहेत. मग ईसीचा आणि आपल्या पिकाचा काय संबंध, सोप्या भाषेत ईसीचा आणि आपल्या पिकाचा काय संबंध.
बघा, प्रत्येकाचं शरीर म्हणजे मानवी शरीर असेल किंवा झाडांचं शरीर असेल, त्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या फॅमिली आहेत. म्हणजे प्रत्येकाची वेगळी रचना आहे, प्रत्येकाच्या मुळांची, प्रत्येक झाडाच्या खोडाची, पानांची वेगवेगळी रचना आहे. मग डाळिंब असो, द्राक्ष असो, भाजीपाल्यातली काही पिकं असो, टोमॅटो असो, काकडी असो, वेलवर्गीय असो, तर प्रत्येक झाडाची मुळ्यांची रचना वेगळी, आवरणाची रचना वेगळी आहे. मग आपल्याला इसी समजायचं असेल तर प्रत्येक झाड किती क्षार पचवू शकतं. म्हणजे आपल्याकडे बऱ्याच वेळेला सांगितलं जातं की स्कॉर्चिंग बसतंय किंवा एवढाच क्षारता लागते. वेलवर्गीयला फक्त 2 इसी पर्यंतच काम होतं. टोमॅटोला 4 इसी. म्हणजे आपल्या विद्यापीठांनी पिकांचं वर्गीकरण केलेलं आहे. ते कसं केलेलं आहे? क्षार सहनशील आणि क्षार संवेदनशील हे 2 प्रकार केलेले. मग त्या प्रकारामध्ये क्षार संवेदनशील कोण आहे आणि क्षार सहनशील कोण आहे हे भाजीपाल्यामध्ये आपल्याला तपासलं पाहिजे. आता टोमॅटोला जास्त खतं चालतील, पण काकडीसारखी पिकं त्याला जास्त खतं चालणार नाहीत. हे कशावरून होतं? तर तुम्ही प्रयोग करून बघा. सपोज तुमच्याकडे दोन्ही पिकं आहेत आणि तुम्ही दोघांना एक 100 ग्रॅम खत 15 लिटरमध्ये टाकून फवारून बघा. टोमॅटोला स्कॉर्चिंग बसणार नाही, पण काकडीला लवकर स्कॉर्चिंग बसेल. हे कशामुळे होतं? तर त्या पिकावरती हे क्षार पडल्यानंतर त्या पिकामध्ये पाणी आतून बाहेर येतं त्याला डायल्यूट करण्यासाठी. का तर त्याची क्षमता किती होती? 2 क्षाराची होती, पण त्याच्यावरती क्षार किती पडले? समजा 5 पडले. तर त्याला डायल्यूट करण्यासाठी पिकामधून पाणी बाहेर येतं. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणतात. मग ही जी संकल्पना आहे, म्हणून आपल्याला इसी महत्वाचा आहे. मग सपोज मी खत व्यवस्थापन करतो आणि माझ्याकडं मला 2.5 क्षाराचं खत व्यवस्थापन करायचं. मग त्याच्यामध्ये माझ्याकडं अवेलेबल काय आहे? सपोज माझ्याकडं 2 क्षाराचं पाणी आहे. तुमच्याकडं बोर वॉटर असेल आणि तुमच्याकडं 2 क्षाराचं पाणी असेल, तर त्याच्यामध्ये 2.5 क्षाराने मला फर्टिगेशन करायचं. तर मला चान्स किती राहिला? फक्त अर्धा क्षार. मग मला फक्त अर्धा क्षार देता येतील. ओके, म्हणजे मला जे काही खतं द्यायचे ते अर्ध्या क्षाराने देता येतील. मग ऑलरेडी तुमच्याकडे 2 क्षाराचं पाणी आहे. हे नक्की काय आहे? तर त्याच्यामध्ये मोस्टली काय असतो, तर आपल्याला चेक करावं लागेल त्याच्यामध्ये नक्की काय. तर 20% अमोनिया, नायट्राइट, नत्र, कॅल्शियम, पोटॅश, सल्फेट, फॉस्फेट हे सगळे असतात. आणि जवळपास 80% सोडियम आणि क्लोराईड असतो. आणि सोडियम आणि क्लोराईडची पिकामधली गरज किती? पिकामधली सोडियम आणि क्लोराईडची गरज किती? तर खूप कमी. म्हणजे टोमॅटोला सोडियम चालेल, पण वेलवर्गीय पिकामध्ये चालणार नाही. म्हणजे त्याची ती गरजच नाही. मग एवढं 80% आहे आणि हे बाकीचं सगळं कमी आहे. तर मग हे काय करतो? आता सोडियम वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि क्लोराईड वरती निगेटिव्ह चार्ज. हा सोडियम काय करतो? त्याच्यातल्या ज्या पॉझिटिव्ह आयन्स आहेत त्याच्याबरोबर कॉम्पीट करायला जातो. ओके, म्हणजे तो काय करेल? मोस्टली पोटॅश, मोस्टली कॅल्शियम, मोस्टली मॅग्नेशियम याला प्लांट्सला अपटेक होऊन देणार. ओके, आणि क्लोराईडच्या बाबतीत पण तेच आहे की क्लोराईड काय करेल? PnO3, SO4 म्हणजे या सगळ्या गोष्टींना तो अपोज करेल आणि तो लवकर मिळून जाईल. पण आपल्याला सोडियम आणि क्लोराईड द्यायचं नाही, म्हणून आपल्याला माहित असावं की पाणी चांगलं, पाण्याचा सोर्स चांगला असावा. तुमच्या भागामध्ये जिथं जिथं समजा मराठवाड्यामध्ये खूप मोठी धरणं पण आहेत, जिथं जिथं कॅनल इरिगेशन आहे, तर तिथं तुम्ही थिंक करून बघा किंवा तुम्ही जिथं शेती करता तिथं बघा. जो शेतकरी बोरच्या पाण्यावर शेती करतो आणि जो शेतकरी कॅनलच्या पाण्यावर शेती करतो, त्याच्यामध्ये कॅनलच्या पाण्यावर शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं उत्पादन अधिकच आहे आणि बोरच्या पाण्यावर शेती करणाऱ्याचं उत्पादन कमी आहे. त्याचं मेजर कारण काय आहे? तर त्याचं मेजर कारण आहे त्याच्या पाण्यामध्ये असणारे क्षार. आणि हे क्षार हे फोडता येतात पण काढून घेता येत नाही. म्हणजे काढून घेतले तरच ते गेले म्हणून आपण असं समजतो. आता लोक बरेच ट्रिक वापरतात की हे वापरा, ते वापरा.
ऍक्च्युली काही मशिनरी पण म्हणजे साल्ट हे करण्यासाठी असतात, परंतु त्याचा तात्पुरता इफेक्ट होतो. नॉर्मली आपल्याला क्षार समजले पाहिजेत, पहिल्यांदा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग होतं काय की समजा उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये पिकाला पाण्याची गरज जास्त असते, करेक्ट. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी क्षार वाढतात आणि पीक पाणी घेण्याच्या मनस्थितीमध्ये असतं आणि क्षार वाढल्यामुळं पिकाची मुळं ही जे एकदम फाईन म्हणतो आपण, तर तसं ऑस्मोटिक प्रेशर तयार होतं. त्याला वरून दाब आहे की मला फक्त पाणी ओढायचंय आणि त्या ठिकाणी क्षार असल्यामुळं ते त्या प्रमाणामध्ये पाण्याची गरज हे होऊ शकत नाही आणि मग हळूहळू त्याची वाढ खुंटते. म्हणजे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा बघितलं असेल तुम्ही, पिकाची वाढ पण खुंटते, भाजीपाल्याची रोपं वाढतच नाहीत किंवा तेवढं उत्पादन मिळत नाही. तसंच उन्हाळ्यामध्ये ब्लॉसम एंड रॉटचे प्रॉब्लेम येतात. म्हणजे टोमॅटो किंवा कोणत्याही फळामध्ये ज्याची स्किन सॉफ्ट असते, अशा पिकामध्ये तुम्हाला चट्टे पडलेले बघायला मिळतील. डाग पडलेला, काळा डाग पडलेला खालच्या साईडून बघायला मिळेल. उन्हाची बाजू जिथं असते, जिथं पाण्याची गरज जास्त असते आणि जिथं ड्राय भाग होतो, तिथं त्यावेळेला म्हणजे पश्चिमेला विशेषतः प्लॉटमध्ये तुम्हाला चट्टे पडलेली फळं बघायला मिळतील. हे कशामुळे होत असतं, तर हे वाढलेले क्षार असतील, पाणी जिथं कमी पडतं त्यामुळे हे होत असतं. तर आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की क्षारामुळे काय काय गोष्टी घडत असतात. आता ह्या क्षाराचं काही वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे समजा तुमच्याकडे अर्धा EC आहे, म्हणजे कोण लोक TDS मध्ये मोजतात, तर 350 TDS खाली जर तुमच्याकडे पाणी असेल आणि त्याच्यामध्ये सोडियम आणि क्लोराईडचं प्रमाण तुम्ही रिपोर्टमध्ये पण चेक करू शकता. आपल्या रिपोर्टमध्ये सोडियम आणि क्लोराईड जे पाण्याच्या रिपोर्टमध्ये देतात, मातीच्या रिपोर्टमध्ये देतात, त्याच्यात PPM मध्ये लिहिलेलं असतं सोडियम एवढा आणि क्लोराईड एवढा. मग हे जर विथिन लेवल असेल, त्याच्या खाली असेल बियॉन्डच्या, म्हणजे ही स्लाइड तुम्हाला दिसत असेल आता, सोडियमची लेवल जर 34 ppm च्या खाली असेल आणि क्लोराईडची लेवल 53 ppm च्या खाली असेल, तर हे पाणी तुम्हाला सगळ्या पिकांसाठी चालतं, प्लस हायड्रोपोनिक्सला सुद्धा सुटेबल आहे. ओके. आता तुमच्याकडे अर्धा ते 1 EC, म्हणजे पाण्यामध्ये अर्ध्या क्षारापासून 1 क्षारापर्यंत जर बघितलं, तर तुमचं सोडियमची लेवल 34 ते 57 आणि क्लोराईडची लेवल 53 ते 87 ची याच्या दरम्यान असेल. आणि हे पाणी जर तुम्ही स्ट्रेट वापरणार आहे, रिसर्क्युलेशन, आता आय थिंक तुमच्यापर्यंत तेवढी गोष्ट माहीत पण नसेल की बऱ्याच वेळेला रियूज होतो पाण्याचा. म्हणजे पाणी दिलं जातं, शिल्लक राहिलेलं हायड्रोपोनिकचं पाणी परत फिरवलं जातं, त्याला रिसर्क्युलेशन म्हणतात. पण हे पाणी रिसर्क्युलेशनसाठी सुटेबल नसतं. त्यानंतर 1 ते 1.5 EC, म्हणजे जर ग्राउंड वॉटरचं तुम्ही पाणी बघितलं तर जवळपास 1 EC पर्यंत आहे. 1 मिलीसिमेन्स पर सेंटीमीटर ते 1.5 मिलीसिमेन्स पर सेंटीमीटर पर्यंत त्याची रेंज असेल आणि ते 57 ते 92 ppm येणे सोडियमची लेवल असेल आणि क्लोराईड 87 ते 142. तर आपण असं समजतो की साल्ट सेन्सिटिव्ह पिकं, म्हणजे क्षार सहनशील पीक, क्षार संवेदनशील पिकांसाठी हे सुटेबल नाही. म्हणजे विशेषतः काकडीवर्गीय, वेलवर्गीय पिकं किंवा लेट्यूस असेल किंवा जे खूपच सेन्सिटिव्ह पिकं आहेत, जी सॉफ्ट पिकं आहेत, त्या पिकांसाठी हे पाणी उपयोगाचं नसतं. अशा ठिकाणी शेती करणं सुटेबल नसतं. मग हे तुम्हाला चेक करायला पाहिजे की बाबा रे, तुमच्याकडे शेडनेट किंवा पॉलीहाऊसचा एरिया वाढतोय, पण ज्या शेतकऱ्यांना आपण एखादी स्कीम मधून शेडनेट देणार आहे किंवा पॉलीहाऊस देणार आहे, तर त्याची निवड करताना त्याच्या पाण्याचा सोर्स पहिल्यांदा चेक केला पाहिजे की त्याचं खरंच अवेलेबिलिटी पूर्ण आहे का आणि त्याचं पाणी काय लेवलचं आहे. कारण मीडिया बदलता येतो, परंतु पाण्याचा सोर्स तुम्हाला ड्रास्टिकली किंवा ड्रॅमॅटिकली चेंज करता येत नाही. आणि ज्या मार्केटच्या हिशोबाने आपण जातोय त्या मार्केटमध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस करून पाणी वापरणं हे फिजिबल नाही, कारण आपण मातीच्या मीडियामध्ये काम करतो, मातीला खूप मोठं पाण्याची गरज असते. अशा वेळेला
ते सेन्सिटिव्ह पिकांसाठी फायदेशीर नाहीये. आता हे झालं पाण्याच्या बाबतीमध्ये. आता भाजीपाल्यासाठी काय वॉटर क्वालिटी स्टँडर्ड्स आहेत, म्हणजे पीएच किती असावा, सामू किती असावा, क्षार किती असावेत, सोडियम ऍब्सॉर्प्शन रेशो काय असावा, नायट्राइट किती असावा, फॉस्फेट किती असावा, तर प्रत्येकाची रेंज ठरलेली. मोस्टली मी सांगेन हायलाइटेड आपल्याला गरज जी आहे, कशावर फोकस करण्याची गरज आहे, तर पीएच म्हणजे सामू. आणि आपल्याकडे सामू जर बघितले तर सर्वसाधारण 8, 8.25, 7.5च्या अबोव सामू आहे. सामू म्हणजे काय ते पण आपण पुढे बघणार आहे. त्यानंतर ECA, त्यानंतर तुमचं CaCO3 आहे, कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियमचं आणि मॅग्नेशियमचं प्रमाण आहे, म्हणजे बायकार्बोनेट कार्बोनेट असतील, खाली बायकार्बोनेट आहे, तुम्हाला बायकार्बोनेट पाहायला मिळेल की ते 90च्या आतमध्ये असावं. CaCO3 60 ते 80च्या दरम्यान असावा आणि पीएच 5.5 ते 6.5 असावा पाण्याच्या स्टँडर्ड नुसार, आणि क्षारता 0.7च्या आतमध्ये असावी. हे जर विथिन लिमिट असेल तर प्रोडक्शन मध्ये तुमच्या खूप चांगल्या पद्धतीचं मदत तुम्हाला होत असते, शेतकऱ्यांना खूप जास्तीचं उत्पादन मिळत असतं. आता त्याच्या पुढची स्लाइड आहे, पीएच जास्त असतो बघा. आता पीएच जास्त असतो, बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की पीएच जास्त का असतो, तर वाहत्या पाण्याचा कॅल्शियम कार्बोनेट किंवा मॅग्नेशियम बायकार्बोनेटचं प्रमाण वाढलेलं असतं. मग हे वाढलेलं प्रमाण कमी करून आपल्याला खत व्यवस्थापन करायचं असतं. आपल्याकडं एखादा न्यूट्रिएंट अवेलेबल होण्यासाठी पीएच योग्य असणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी न्यूट्रिएंट वाढवून देण्याची गरज नाहीये. मग हा पीएच ऍडजस्ट करण्यासाठी H3PO4 किंवा HNO3, H3PO4 म्हणजे फॉस्फरिक ऍसिड, HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड. जनरली ह्या ऍसिडचा उपयोग केला जातो आपल्याकडं बायकार्बोनेट मॅनेज करण्यासाठी. मग त्याची एक रिएक्शन आहे, त्याच्यामध्ये रिएक्शन केल्यानंतर ऍसिड बरोबर ट्रीटमेंट केल्यानंतर पीएच डाऊन होतो आणि त्याच्यातला CO2 एस्केप होतो, म्हणजे बाहेर निघून जातो आणि ते पाणी होतं. मग पाण्यामध्ये ते का महत्वाचं आहे, तर आय थिंक तुम्हा सर्वांना हे दिसत असेल, ते झूम होत आहे, हायलाइट होत असेल, मे बी तुमच्याकडे स्टेबल दिसतंय. पण बघा वरती दिलेलं आहे 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पीएच अशी एक रेंज दिलेली आणि मॉलिक्युल्स दिलेले आहेत, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फेरस, आयरन, मॅंगनीज, बोरॉन, कॉपर, झिंक आणि मॉलिब्डेनम. आणि प्रत्येकाचं अवेलेबिलिटी दिलेली आहे की म्हणजे या रेंजमध्ये, म्हणजे जिथं ते मोठं दिसेल तर तिथं तो लवकर अवेलेबल होतो किंवा त्या पीएच ला स्टेबल होतो. आता मोस्टली प्रॉब्लेम काय आहे की म्हणजे तुम्हाला याच्यापेक्षा मी मातीतलं दाखवतो. मोस्टली काय आहे की जिथं 6, 6.5, 7 पीएच पर्यंत आपल्याला अवेलेबिलिटी होते त्या ठिकाणी सगळे न्यूट्रिएंट्स त्या पिकाला अवेलेबल होतात. समजा पीएच वाढला म्हणजे 6.5 पीएचच्या वरती गेला तर विशेषतः फेरस, फॉस्फरस, त्यानंतर बोरॉन याची कमतरता आपल्या पिकामध्ये येते. मग आपल्याला काम करायचं असेल तर 7 पीएच हा आपल्याला न्यूट्रल दिलेला आहे, तर त्या रेंजमध्ये काम करता आलं पाहिजे. आपल्याकडं ऑलरेडी जमिनींचे पीएच खूप हाय आहेत, म्हणजे जवळपास 7.5, 8, पावणे 8. आणि वॉटर सोल्युबल वापरताना आपण जर बघितलं तर सगळ्या खतांचा पीएच हा कमी आहे, म्हणजे 5.5, 6.5, 6, 6.5 आहे. त्याच्यामध्ये फक्त पोटॅशियम नायट्रेट म्हणजे 13-0-45 नावाचं खत आहे, ज्याचा पीएच 6.5, 7च्या पुढं आहे. मग आपल्याला पाणी आणि माती जर हाय पीएच असेल तर त्याला न्यूट्रल करून देण्याची गरज आहे, आणि एवढं जर केलं तर आपलं अधिकचं उत्पादन वाढू शकतं.
आता त्यानंतरचा भाग आहे न्यूट्रिएंट्स आणि त्याचे काम. त्यानंतर जो येतो तो प्लांट कंपोजिशन आणि ड्राय मॅटर कंपोजिशन येतो. प्लांट कंपोजिशन मध्ये जर बघितलं तर एक झाड एक शरीर आहे, त्याच्यामध्ये 87% पाणी आहे आणि 13% ड्राय मॅटर आहे. म्हणजे ते जर सुकवलं तर त्याच्यातलं पाणी किती निघून जाईल? ओलं झाड जर सुकवलं तर 87% पाणी असतं आणि 13% ड्राय मॅटर असतो. मग त्या ड्राय मॅटर मध्ये त्याचं कंपोजिशन केलेलं आहे की ड्राय मॅटर मध्ये ऑक्सिजन 43%, कार्बन 37%, मिनरल्स 15% आणि हायड्रोजन 5%. आता आपल्याला बघायचंय की मिनरल्स म्हणजे आपण जे न्यूट्रिएंट्स देतो, कारण ऑक्सिजन, कार्बन आणि हायड्रोजन हे नॅचरली एन्व्हायरमेंट मध्ये मिळून जातात, आपल्याला मिनरल्स द्यायचे. मग ह्या 15% तुम्हाला पाहायला मिळेल कंपोजिशन कसं आहे. म्हणजे पोटॅशियम जास्त का असतो? आज आपल्याकडे जो खतांचा रेशो असतो, तुम्ही सर्वजण कपाशीचा, ऊसाचा, सोयाबीनचा, कुठल्याही पिकाचा, भाजीपाल्यामध्ये हे खत व्यवस्था NPK, N एवढा, P एवढा आणि K एवढा. मग P नेहमीच कमी असतो, त्याच्यापेक्षा जास्त असतो तो N असतो, त्यानंतर जास्त असतो तो K असतो. मग हे असं का असतं? कधी आपल्याला प्रश्न पडला का की हे असंच का असतं प्रत्येक पिकामध्ये जनरली? मग ते असं का असत नाही की बाबा P 500, N 200 आणि K 100 असं का नसतं? तर त्याचं कारण असं आहे की त्या पिकाला त्या न्यूट्रिएंटची गरज. सगळ्या पिकांना जनरली पोटॅश हा 46% असतो त्या पिकामध्ये, N 20% असतो, कॅल्शियम 21% असतो, सोडियम फक्त 1% आहे, क्लोरीन 2%, सल्फेट 2%, मॅग्नेशियम 3% आणि फॉस्फरस 5%. तर या पद्धतीने त्याचं डिस्ट्रीब्युशन असतं आणि त्याच्यामध्ये काय मायक्रोन्यूट्रिएंट्स पण असतात. हे मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये मेजर कोण असतं तर फेरस 29%, मॅग्नीज 24%, बोरॉन 25%, कॉपर 60%, झिंक 14% आणि मॉलिब्डेनम 1%. मग हे ज्या वेळेला कंपोजिशन तुम्ही बघाल त्यावेळेला आपल्याकडं कॉम्बी विकलं जातं, बरोबर? म्हणजे तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट सेकंड ग्रेड स्टेट गव्हर्नमेंटनी जी हे केलेली आहे चिलेटेड मधली, तर त्याच्या कंपोजिशन मध्ये तुम्ही कधी पण बघा तुम्हाला फेरस 2.5% सापडेल, मला वाटतंय मे बी 1% मॅग्नीज असतं काहीतरी, बोरॉन असं त्याचं कंपोजिशन असतं आणि सोडियम मॉलिब्डेट किंवा कॉपर हे खूप कमी असतं, त्यानंतर झिंक थोडंसं जास्त असतं. मग हे असंच का असतं तर प्लांट कंपोजिशन मध्ये असे घटक असतात. हे आपल्याला बेसिक माहित पाहिजे तर आपण या गोष्टीमध्ये पुढे जाऊ शकतो. ओके, आता जनरली पिकामध्ये बघा तुम्हाला हा ग्राफ दिसत असेल, चार्ट दिसत असेल. थ्रू आउट लाईफ सायकल मध्ये म्हणजे पिकाच्या पूर्ण लाईफ सायकल मध्ये ऍक्च्युअली मायक्रोन्यूट्रिएंटची गरज कधी कधी म्हणजे ज्या वेळेला जर्मिनेशन आणि एस्टॅब्लिशमेंट म्हणजे जर्मिनेशन होऊन नर्सरी स्टेजमध्ये त्याला फेरस, झिंक आणि मॅग्नीज हे इसेन्शियल न्यूट्रिएंट त्याच्या ग्रोथसाठी लागतात. त्यानंतर शाकीय वाढीसाठी त्याला सगळे न्यूट्रिएंट लागतात, म्हणजे फेरस, झिंक, मॅग्नीज, कॉपर, बोरॉन असे. फ्लॉवरिंग आणि रिप्रोडक्शन स्टेज म्हणजे फुलं आणि कळी धरण्याच्या स्टेजमध्ये फेरस आणि बोरॉन हे मोठ्या प्रमाणात लागतं. आणि मॅच्युरिटी आणि कलर डेव्हलपमेंट म्हणजे त्याचा ऍपिरन्स याच्यामध्ये कॉपर, मॉलिब्डेनम आणि बोरॉन याची गरज असते. तुम्ही याच्यावर जरी अभ्यास केला तरी तुम्ही जनरली लोकांना त्या स्टेजमध्ये रिकमेंड करू शकता की बाबा रे या स्टेजमध्ये तुला फेरस मारण्याची गरज आहे, या स्टेजमध्ये तुला बोरॉनचा स्प्रे करण्याची गरज आहे, मॅच्युरिटी स्टेजमध्ये कॉपर, बोरॉनचा स्प्रे करण्याची गरज आहे. तर हे सगळं जनरली कशावरून ठरेल तर प्रत्येक ग्रोथ स्टेजेस नुसार त्या पिकामध्ये मायक्रोन्यूट्रिएंटची गरज आपण अभ्यासू शकतो. आता त्यानंतरचा भाग येतो तो डिफिशियन्सी
सिम्पटम्स ऑफ न्यूट्रिएंट मोबिलिटी, अँटागॉनिझम, सिनर्जिझम. आता तुम्ही जर हा काल सरांनी पण दाखवलं होतं जनरली, तर डिफिशियन्सी जर बघितली तर कोणत्याही पिकामध्ये तुम्ही सकाळी ज्या वेळेला जाता, सकाळी लवकर जात असाल तर 7, 7:30, 8 वाजता 9 वाजेपर्यंत प्लॉटमध्ये जात असाल तर पिकाचा शेंडा थोडासा पोपटी दिसतो. कसला कलर दिसतो? पोपटी कलर दिसतो. पोपटी कलरचा शेंडा दिसतो वरचा. तर हे सांकेतिक भाषेमध्ये ते पीक ऍक्च्युली चांगल्या पद्धतीचं ऍक्टिव्ह आहे हे असं समजतो. आणि तेच पीक जर तुम्ही संध्याकाळी बघितलं तर तो शेंडा तुम्हाला डार्क हिरवा दिसेल. तर ते इट्स अ साईन, हे इंडिकेशन आहे की ते स्ट्रेसमध्ये, दिवसभराचा ताण आलेला आहे कामाचा. जसं तुम्ही दिवसभर काम करता, एवढ्या शासनाच्या स्कीम्स शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्याचं काम केलं जातं, एवढं मोठं कार्य आपण करतो आणि नंतर मग संध्याकाळी ऑटोमॅटिकली आपल्या शरीरावरती ताण येतो. तसंच त्या पिकावरती ताण येतो. मग ऍक्टिव्ह ठेवायचं असेल तर मोस्टली आपल्याला चेक केलं पाहिजे की झाडाच्या रचनेमध्ये कुठं कुठं कोणकोणते मॉलिक्युल्स आपण पाहू शकतो. म्हणजे टॉपला झाडाच्या शेंड्यामध्ये बोरॉन, कॅल्शियम, त्यानंतर खाली सल्फर, आयरन, मॅंगनीज, कॉपर, झिंक आणि मॉलिब्डेनम, हे सगळे वरच्या थरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक ह्याचं सिम्पटम्स वेगळे. म्हणजे कॅल्शियम असेल तर त्या ठिकाणी पानवेडी वाकडी होती, म्हणजे वाट्या झाल्यासारख्या होतील. बऱ्याच वेळेला कोणतीही कीड नसते, काय नसतो, फक्त कॅल्शियम न मिळाल्यामुळे त्याच्या वाट्या होतात. त्यानंतर बोरॉन आहे तर कळी गळणं असेल किंवा शेंडा जळणं असेल तर बोरॉनची कमतरता असेल तर अशा गोष्टी होतात. सल्फरमुळे काय होतं तर पूर्ण पान पिवळं पडलं जातं. आयरन मध्ये काय होतं, म्हणजे फेरस मध्ये काय होतं, फेरस मध्ये शिरा हिरव्या दिसतात आणि बाकीचा भाग पिवळा पिवळा पडलेला दिसतो. तेच सिम्पटम्स मॅंगनीज मध्ये काय होतं, सेम आहे, शेंड्यामध्येच चट्टे पडलेले पाहायला मिळते, डायरेक्ट चट्टा. ह्याच्यामध्ये शिरा हिरव्या दिसतात आणि बाकीचा भाग पिवळा होतो, पण मॅंगनीज मध्ये चट्टे पडलेले दिसतील. आणि तसंच प्रत्येकाच्या सिम्पटम्स किंवा हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळतील. आता त्यानंतर न्यूट्रिएंट मोबिलिटी चार्टकडे येऊ. माझा आवाज येतोय ना? हॅलो, माझा आवाज व्यवस्थित येतोय ना? येतोय सर, येतोय. आवाज येतोय सर चांगला. आता ओके. आता आपण न्यूट्रिएंट मोबिलिटी चार्टकडे बघू. प्रत्येकाचं काम पण मी सांगतो की प्रत्येक न्यूट्रिएंटचं काम काय, त्याचा रोल काय. आता मोबिलिटी चार्ट बघू आपण. बघा, बऱ्याच वेळेला काय होतं की आपण म्हणतो की मोबाईल इमोबाईल असे प्रकार केलेले न्यूट्रिएंटचे. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर नत्र, स्फुरद पालाश, मॅग्नेशियम, क्लोराईड, हे तुम्हाला क्लोरीन, हे तुम्हाला मोबाईल मिळतील. मॉलिब्डेनम एक मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये मोबाईल आहे. आय थिंक कोणाच तरी माईक चालू आहे. हॅलो, हा. मोबाईल इमोबाईल बघा, पिकामध्ये आपण जे न्यूट्रिएंट्स देतो ते सहजरित्या उपलब्ध होणं आणि त्याच्या काही न्यूट्रिएंट्स अवेलेबिलिटीमध्ये अडथळा येणं, ह्याच्यामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे की सहजासहजी उपलब्ध होणारे घटक कोणते. म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशियम, क्लोरीन आणि मॉलिब्डेनम, हे जनरली इझिली मोबाईल आहेत. आता इमोबाईल कोण आहे, म्हणजे सहज उपलब्ध होत नाही. त्याच्यामध्ये सगळे मायक्रोन्यूट्रिएंट, कॅल्शियम, सल्फर आणि शक्यतो पार्टली
फॉस्फरसचा प्रॉब्लेम येतो फक्त कशामुळं, तर पीएच योग्य नसल्यामुळं. मग हे इमोबाईल काय आहे, समजा तुम्ही एखाद्या पिकाला खत व्यवस्थापन करताय, त्याच्या वरच्या भागामध्ये त्याला नत्राची गरज लागली, तर खालच्या पानामध्ये जे स्टोअर अन्न आहे, त्या पानामधलं जे स्टोअर केलेलं अन्न आहे, तर ते मूव्ह होतं वरच्या भागामध्ये आणि तिथं त्याची गरज जनरली पूर्ण केली जाते. आता आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल की खूप जास्त पाऊस झाला तरच नत्र किंवा जनरली पोटॅशची तुम्ही कमतरता कधी बघितली नसेल. म्हणजे मी एवढ्या वर्ष 10 वर्ष शेतीमध्ये काम करतोय, तर पोटॅश, नत्राची किंवा फॉस्फरस दिसत नाही म्हणून फॉस्फरसची किंवा मॅग्नेशियमची तशी कमतरता आपण जाणवत नाही जेवढी मायक्रोन्यूट्रिएंटची जाणवते. त्याचं कारण असं आहे की हे खूप कमी प्रमाणात लागतात, पण खूप खूप डिफिकल्ट आहे मूव्ह होणं पिकामध्ये. जर तुम्ही पर्टिक्युलर टार्गेट नाही प्रोव्हाइड करू शकला तर जनरली स्टोअर हे पानामधून ते मूव्ह होत. त्यामुळे ही मोबाईल न झाल्यामुळं त्या ठिकाणी त्याची कमतरता जाणवते. तसंच समजा एखाद्या पिकाचा डोस जास्त, समजा पोटॅश तुमच्याकडून जास्त झालं तर काय होईल, तर त्याचा इफेक्ट मॅग्नेशियमवर होतं. म्हणजे पोटॅश आणि अमोनिया जास्त झाला तर मॅग्नेशियम डिफिशियंट होतं. हे जनरली का होतं, तर एखादे न्यूट्रिएंट एक्सेस झाल्यामुळं ते होत असतं. त्याला अँटॅगॉनिस्टिक इफेक्ट असं म्हटलं जातं. आता प्रत्येक न्यूट्रिएंटचा रोल आहे स्वतःचा. म्हणजे नत्र असेल, स्फुरद असेल आणि पालाश असेल. नत्राचं काम काय आहे, तर अमायनो ऍसिड तयार करणं, विटॅमिन्स, क्लोरोफिल फॉर्मेशन, सेल डिव्हिजन मध्ये नत्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत पिकामध्ये सुरुवातीला जास्त लागेल, नंतर तो थोडासा कमी होत जातो. फॉस्फरस हा एनर्जी सोर्स आहे. नत्र म्हणजे पिकाची शाखीय वाढ, फॉस्फरस म्हणजे उत्पादन, म्हणजे प्रोडक्टिव्हिटी. मग ह्याच्यामध्ये तो एनर्जी स्टोअर करतो, ट्रान्सफर करतो, नवीन ग्रोथ म्हणजे मुळ्यांचे असो किंवा फुटवे असो, आणि ऍक्च्युअल उत्पादन म्हणजे त्याच्यामध्ये फुलकळी धरणं आणि हे फॉस्फरसवर अवलंबून असतं. आणि आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरसची कमतरता आहे, मुळात पीएच जास्त असल्यामुळं उत्पादकता आपली कमी कमी होत गेलेली. त्याचं मेन कारण फॉस्फरस सोर्स आहे. मग ह्याच्यासाठी आपण काय करतो, ऍडिशनल फॉस्फरस सोर्स रिकमेंड करत असतो. आणि आज आपला सगळा आवाज येत नाही.
सर आवाज येत नाही. सरांचा बहुतेक काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे नेटचा वगैरे. एक 2 मिनिटात पुन्हा सर जॉईन होतील. कृपा करून कनेक्शन प्रॉब्लेम होता. माझ्या नेटवर्कचा इश्यू होता, परंतु पुन्हा एकदा आपण आलेलो आहे. हॅलो, हा स्लाइड दिसते का? नाही. हा दिसतोय सर, आता दिसतोय. सॉरी, थोडासा नेटवर्कचा इश्यू होता, स्टेबल झालेले. आपण बघतोय की पोटॅश म्हणजे रंग, कलरचा टाकी आणि एखाद्या किडी किंवा रोगाविषयी जर त्याला लढायचं, पोटॅश खूप मोठा त्यानंतर सेकंडरी न्यूट्रिएंट्स मध्ये तुम्ही बघितलं तर कॅल्शियम हा परत सेल डिव्हिजन, नवीन डेव्हलपमेंटसाठी आणि फ्रुट्स मधून बऱ्याच ठिकाणी मर होते. तर तुम्ही अमायनो ऍसिड आणि कॅल्शियम जर दिलं तर बऱ्यापैकी आपण इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, म्हणजे कॅल्शियम मुळे आपण मर थांबवू शकतो. 100% नाही, सिव्हिरिटी वरती आहे, परंतु कॅल्शियम जर व्यवस्थितरित्या डेव्हलप केला त्या ठिकाणी तर तो त्या रोगाविषयी, आणि कॅल्शियम जर वहन व्हायचं असेल तर अमायनो ऍसिड देणं गरजेचं असतं, तो खेचून घेतला जाईल. तसंच त्यानंतरचा रोल आहे मॅग्नेशियमचा. मॅग्नेशियम जे आहे ते क्लोरोफिल फॉर्मेशन, म्हणजे तुमचा कलर येतो, तर त्याच्यासाठी
खूप महत्वाचा रोल आहे आणि मॅग्नेशियममुळं फॉस्फरसची मोबिलिटी वाढते. त्यामुळं मॅग्नेशियम मुळं तुम्ही फॉस्फरस त्या पिकामध्ये पचवू शकता, म्हणजे मोबाईल होऊ शकतो. तर हा रोल मॅग्नेशियमचा आहे. त्यानंतर सल्फर जर तुम्ही बघितलं तर एन्झाईम विटॅमिन्स डेव्हलपमेंटसाठी आणि सल्फर हा एक अगेन्स्ट डिसीज सुद्धा लढण्याचा आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर माइट्सला सुद्धा बऱ्याच वेळेला कोळीवर्गीय किडींच्या ह्याच्यासाठी सल्फर वापरतात. आणि गंधक, सल्फर म्हणजे गंधक, ऍक्च्युली याच्यामुळं जमिनीमधून जर तुम्ही देत असाल तर त्या ठिकाणी डेव्हलप करायचं काम, थंडी काढायचं काम सल्फर करत असतो. त्यानंतर प्रत्येक मायक्रोन्यूट्रियंटचा छोटा छोटा रोल आहे. ऍक्च्युली मायक्रोन्यूट्रियंट हे खरं उत्पन्न बघायचं असेल तर मायक्रोन्यूट्रियंट हे देणं गरजेचं आहे पिकाला. इनचिलेशन फॉर्मेशन मध्ये खूप कमी लागतं. म्हणजे जसं आपल्या आहारामध्ये मिठाची गरज आहे की खूप थोड्या प्रमाणामध्ये लागतं, पण त्याच्याशिवाय चव येत नाही. तसंच पिकामध्ये जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते खूप कमी लागतात, पण ते खूपच गरजेचे आहेत. म्हणजे त्याच्याशिवाय पिकाची परिपूर्णता होऊ शकत नाही. मला थोडं डिस्कनेक्ट वगैरे झालं तर तुमच्याकडून कॉल वगैरे बरं होईल. त्यानंतर प्रत्येक, मगाशी आपण जसं बघितलं की प्रत्येक डेव्हलपमेंटमध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये त्या मायक्रोन्यूट्रियंटचा रोल आहे. त्यानंतर प्लांट न्यूट्रिशन कन्सेप्ट म्हणजे कधी कशाची गरज लागते. म्हणजे मेजर आपण मायक्रोन्यूट्रियंटचं बघितलंच, पण मेजर न्यूट्रियंटच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघाल तर शाखीय वाढीमध्ये, म्हणजे सुरुवातीच्या शाखीय वाढीमध्ये नत्र मोठ्या प्रमाणामध्ये लागतं, फॉस्फरस लागतो, पोटॅश लागतो, सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रियंट. म्हणून आपण बेसल डोस देतो का तर एक त्या ठिकाणी न्यूट्रियंट दिलं जावं त्या प्लांट्सला आणि त्याच्या जीवावरती थोडे काही दिवस, पेरणी करताना जसं आपण खत व्यवस्थापन करतो ते लागू व्हायला वेळ लागतो. म्हणजे ज्या वेळेला ते लागू होईल हळूहळू ते रिलीज होईल, त्यावेळेला ते त्या पिकामध्ये त्याची गरज परिपूर्ण करत असतं. आता पिकाच्या शाखीय वाढीमध्ये नत्र, सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रियंट हे आपल्याला द्यावं लागतं. तर त्याच्यामध्ये नत्राचा रोल खूप मोठा आहे. नत्र त्याची शाखीय वाढीमध्ये डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये काम करतं. आता सेकंड स्टेपमध्ये जर गेलो आपण, म्हणजे व्हेजिटेटिव्ह टू रिप्रोडक्शन स्टेज, हे ट्रान्झॅक्शन फेज असते जिथं फुलकळी धरण्याचा ऍक्च्युअल पिरियड असतो, फुटवे तयार करण्याचा पिरियड असतो. तर त्या ठिकाणी नत्र आणि फॉस्फरस, मेन फॉस्फरस मोठ्या प्रमाणामध्ये दिला जातो. म्हणून त्या ठिकाणी रूट फॉर्मेशन आणि फ्लावर फॉर्मेशन किंवा फुटव्यांची संख्या वाढवण्याचं काम फॉस्फरस करत असतो. त्याच्यात सेकंडरीचा रोल असतो कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फरचा. विशेषतः कॅल्शियम सुरुवातीच्या व्हेजिटेटिव्ह स्टेज पर्यंत दिला जावा, लोक देत नाहीत, नंतर देतात जिथं फुलकळी लागते. इट्स अ रॉंग थिंग. कॅल्शियम निरंतर द्यावा लागतो, कारण तो इमोबाईल आहे, तो खूप काही काळ पिकामध्ये उपलब्ध राहत नाही, त्यामुळे त्याला देणं गरजेचं असतं. आता शाखीय वाढीच्या काळामध्ये किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये जे 19-19 दिलं जातं, तर सोल्युबल मध्ये 12-61 किंवा 13-40-13 देतात. त्यानंतर परत रिप्रोडक्शन स्टेजमध्ये फ्लावर, फ्रूट साठी, म्हणजे फळांमधलं त्याच्यानंतर त्यातलं बी भरणं, एनर्जी सोर्स ट्रान्सफर करणं, याच्यासाठी फॉस्फरस मोठ्या प्रमाणात लागतो आणि मग पोटॅश थोडासा आणि नत्र थोडासा. त्या स्टेजमध्ये आपण पिकाला 13-40-13 किंवा 0-52-34 बऱ्याच वेळेला लोक चालू करतात. प्री मॅच्युरिटी स्टेजमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी मॅच्युर होण्याच्या अगोदर छोटी छोटी फळे, त्या ठिकाणी मग 13-0-45 सेकंडरी, म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि मायक्रोन्यूट्रियंट असं कॉम्बिनेशन दिलं जातं. आणि मॅच्युरिटी स्टेजमध्ये NPK मोठ्या प्रमाणात लागतो, कारण त्या ठिकाणी त्याला साईज, कलर, रंग टाकी आणायचे असते.
आणि सेकंडरीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. तर हे त्या प्लांट न्यूट्रिशनच्या कन्सेप्टनुसार आपल्याकडं दुकानामध्ये किंवा आपण रिकमेंडेशन करतो की 19-19, 12-61-0, 13-40-13, 0-52-34, 0-0-13-0-45 आणि 0-0-50. एक असा कन्सेप्ट जो आहे, तर त्याच्या मागं बेसिक सायन्स आहे, त्या पिकाची डेव्हलपमेंट आहे, त्या पिकाची वाढ आहे. तसंच हे तुम्ही चार्टच्या माध्यमातून पण पाहू शकता. चार्टच्या माध्यमातून पाहू शकता. हे बऱ्यापैकी तुम्हाला हायफा, यारा, ICL किंवा आपल्या पण बऱ्याचशा कंपन्या, म्हणजे रानडे सारखं, IMT सारखं ज्यांनी खूप चांगलं काम केलं, तर त्यांच्या प्लांट न्यूट्रिशन कन्सेप्ट मध्ये पण तुम्हाला हे गोष्टी पाहायला मिळतील. तर स्टार्ट, व्हेजिटेटिव्ह स्टेज, फ्लावरिंग आणि फुल प्रोडक्शन, त्याच्यामध्ये कोणतं न्यूट्रिएंट कशा पद्धतीनं अवेलेबिलिटी पाहिजे असते, तर ते तुम्हाला ग्राफिकली मी प्रेझेंट दाखवलेलं आहे. त्यानंतर पार्ट येतो खताच्या मिक्सिंग चार्ट मध्ये. मला वाटतं सर्वांना स्लाइड दिसते का? एक जणांनी कोणी पण सांगा, दिसते का? कॅल्शियम, MKP. हा. तर मी वरती जे दिलंय ते कॅल्शियम नायट्रेट दिलंय, मोनोअमोनियम फॉस्फरस दिलंय, MAP 12-61-0 म्हणता तुम्ही त्याला, MKP दिलंय, मोनोपोटॅशियम फॉस्फेट दिलंय, SOP 0-0-50 म्हणतो आपण त्याला, सल्फेट ऑफ पोटॅश म्हणतात किंवा पोटॅशियम सल्फेट म्हणतात, युरिया, फॉस्फरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, बोरिक ऍसिड आणि मायक्रोन्यूट्रिएंट जे सल्फेट फॉर्म मध्ये, म्हणजे झिंक, फेरस, मॅग्नीज सल्फेट, असे सल्फेट बेस. तसंच मी ते डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये केलेले कॅल्शियम, MAP, MKP, पोटॅशियम. आता कशात काय मिक्स होतं, म्हणजे ही खूप मोठी गफलत आहे की कॅल्शियम नायट्रेट बरोबर तुमचं 13-0-45 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट मिक्स होईल. बाकी ऍसिडच्या बाबतीत रोल काय आहे की डायल्यूट करून मिक्स करा. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहावं लागतं की फक्त कॅल्शियम नायट्रेट, सल्फेट, फॉस्फेट कॅल्शियम नायट्रेट बरोबर चालत नाही. म्हणून आपण काय करतो की ज्या वेळेला सल्फेट फॉस्फेट खत असतील त्यावेळेला कॅल्शियम नायट्रेट आपण टाळतो द्यायचं. तसंच दोन गोष्टी बरोबर आपल्याला अजून एक काळजी घ्यावी लागते की आपल्याकडे SOP नावाचा घटक असतो 0-0-50 आणि पोटॅशियम नायट्रेट 13-0-45. हे तुम्ही दोन्ही जर मिक्स करून बघितलं तर ते सहजासहजी मिक्स होत नाही. त्याचं कारण त्याची SOPची सोल्युबिलिटी रिड्यूस होती जर दोन्ही एकत्र करायचा प्रयत्न केला तर, आणि ते लवकर SOP विरघळत नाही. आपण शेतकऱ्याला पण त्याच्यामध्ये शंका येते आणि आपल्याला पण शंका येते की खरंच खतं खराब आहेत काय, सोल्युबिलिटी नाही काय, की असे प्रॉब्लेम्स येतात. त्यानंतर एक प्रिकॉशन्स आहे, म्हणजे आपल्याकडे शेतकरी वर्गात प्रॉब्लेम काय होतो की तो वेंचुरीनी खतं सोडतो सगळीकडे. मग त्याला जर आपण एवढी सगळी खतं सोडायला सांगितली तर तो काय करतो, खतं घेतो, बादलीमध्ये भरतो आणि वेंचुरीच्या तिथं जाऊन पाणी सोडतो किंवा खत आणि ऍसिड एकत्र करतो आणि मग पाणी करायला जातो. तसं न करता त्या ठिकाणी पहिलं पाणी घेतलं पाहिजे, त्यानंतर खत घेतलं पाहिजे, म्हणजे स्पेशालिटी जे ग्रॅन्युअल न्यूट्रिएंट्स असतील ते घेतलं पाहिजे, आणि त्यानंतर तिसऱ्या वेळेला ते ऍसिड घेतलं पाहिजे. जर असं केलं तरच ते प्रॉपरली मिक्स होतं. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही याराच्या वेबसाईटला जाऊ शकता, यारा खत कंपनी तिच्या किंवा हायफाच्या, बऱ्याच कंपन्या ह्या सगळ्या वेबसाईटला त्यांची माहिती देत असतात. त्याचबरोबर फक्त एवढंच नाहीये की किती ग्रॅम खत किती लिटरला मिक्स होतं, किती टेम्परेचरला, हे सुद्धा बऱ्याच वेळेला कंपनीच्या बॅग्स वरती लिहिलेलं जातं वॉटर सोल्युबल, आणि त्या कंपन्या सुद्धा सांगतात. तर होतं काय की समजा एखाद्या बादलीमध्ये 20 लिटर मध्ये आपण 10 किलो 15 किलो खत विरघळवायचा प्रयत्न केला तर ते विरघळणार नाही आणि मग शंका उपस्थित होतात. तर तसं न होता प्रॉपरली त्याचे गाईडलाईन्स वाचल्या पाहिजेत आणि मग ते वापरलं पाहिजे. सर्वसाधारण 1 लिटरला 200-250 ग्रॅम पर्यंत खत विरघळतं, त्याच्या पलीकडे जाण्याची गरज नसते. आता सल्फेट फॉस्फेट बरोबर कॅल्शियम का नको, तर कॅल्शियम फॉस्फेट तयार होतो आणि
तो प्रेसिपिटेट होऊन जातो, म्हणजे साका धरतं ते. त्यामुळं आपण कॅल्शियम बरोबर सल्फेट आणि फॉस्फेट युक्त खतं देत नाही. म्हणून त्याच्यात आपल्याला ते फक्त सेपरेट करावं लागतं, अन्यथा त्याच्या मागं खूप मोठं कारण असं कुठलंच नाही. आता ज्या शेतकऱ्यांना, विशेषतः आपल्याकडे जे शेडनेट धारक शेतकरी आहेत, भविष्यात करणारे आहेत, की ज्यांना बाबा या प्रोजेक्टमध्ये काम करायचं, तर आम्ही काय शिकवतो की तुम्ही इवन भाजीपाल्याला किंवा द्राक्षवाला शेतकरी असेल, डाळिंबवाला शेतकरी असेल, ज्यांना वीकली फर्टिगेशन करायचंय किंवा दर 2 दिवसाड खत व्यवस्थापन करायचंय, तर त्यांच्यासाठी ए टँक बी टँक म्हणजे अ टाकी आणि ब टाकी हे बनवता आलं पाहिजे आणि त्याचं डिफरन्शिएशन करता आलं पाहिजे. म्हणजे कशात काय मिक्स करावं. तुम्ही जर ए टाकीचा एक बॅरल केला तर त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट म्हणजे 13,045 चिलेटेड फॉर्म मधली मायक्रोन्यूट्रिएंट तुम्ही घेऊ शकता. ब टाकीमध्ये तुम्ही 1261 13,045 0050 05234 मॅग्नेशियम सल्फेट अशी खतं मिक्स करू शकता. त्याच्यामध्ये चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट किंवा सल्फेट बेस सूक्ष्म अन्नद्रव्य तुम्ही मिक्स करू शकता. आता फवारणीच्या बाबतीमध्ये पण काही कन्सेप्ट लागू होतात. फवारणीच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर जनरली आपल्याकडं चुकीचा कन्सेप्ट कोणता आहे बघा. फवारणीच्या बाबतीमध्ये सरासरी आपल्याकडे 15 लिटर पंपाला 60-70 ग्रॅम खत फवारणी केली जाते. बरोबर का चूक? कोणी एक जणांनी सांगा. बरोबर आहे. बघा, प्रत्येक पिकाची खत पचवण्याची क्षमता असते. बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना स्कॉर्चिंग येतं. तुम्ही ऐकलं असेल की आमच्या पिकावरती स्कॉर्चिंग आलं, मिरचीला स्कॉर्चिंग आलं किंवा काकडीवरती स्कॉर्चिंग आलं. हे कशामुळे येतं? तर हे न्यूट्रिएंट, विशेषतः खतांचं न्यूट्रिएंट कॉन्सन्ट्रेशन वाढवलं जातं. मग ऍक्च्युअल किती दिलं पाहिजे? तुम्ही जर हायफाच्या वेबसाईटला गेला तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की सर्वसाधारण 1 ते 2 ग्रॅम प्रति लिटर. हे कसं काढतात? समजा तुमच्या पाण्याचा क्षारता आहे 1, करेक्ट, आणि मला 2 क्षारांनी खत व्यवस्थापन करायचंय आणि मी 1 ग्रॅम खत 1 लिटर पाण्यामध्ये विरघळवलं न्यूट्रल पाण्यामध्ये, तर तो 1 EC होतो, 1 क्षार होतो. बघा, 10 ग्रॅम खत 10 लिटर पाण्यामध्ये विरघळवलं तर 1 EC होणार आणि 60 ग्रॅम खत 10 लिटर पाण्यामध्ये विरघळवलं तर ते 6 EC होणार. आपल्याकडं पाठीवल्या पंपाला, 15 लिटरच्या पंपाला 60 ग्रॅम खत टाकलं जातं, म्हणजे तो 4 EC, तुमच्या पाण्याचा 1 EC, असं 5 क्षाराचं खत हे त्या पिकावरती फवारलं जातं. पीक बनलंय 2 क्षारांनी. पिकाला पचवण्यासाठी त्याच्या शरीरातनं पाणी बाहेर काढावं लागतं आणि ते डायल्यूट करावं लागतं, कारण त्या ठिकाणी ते जळतोय, त्याचा पृष्ठभाग जळतोय. आणि दिलं किती पाहिजे होतं? तर ते प्रति लिटर 1 ग्रॅम किंवा 2 ग्रॅम, मॅक्सिमम 2 ग्रॅम प्रति लिटर या डोसनी ते दिलं. होतं काय की ज्या वेळेला ती खत व्यवस्थापन होतं त्यावेळेला त्याचा व्हिज्युअलाइज इफेक्ट दिसत नाही की खरंच प्रोडक्शन त्याच्यामुळे किती वाढलं. पण टेक्निकली आता दुकानदार देतात 60 ग्रॅम, कारण त्यांचे 4 ग्रॅम वाढतात, त्यामुळे त्यांचं ऑटोमॅटिकली उत्पादन वाढतं. पण आपल्याला असं करून चालत नाही. जर आपल्याला टेक्निकली त्यांना माहिती द्यायची असेल तर 2 ग्रॅम सफिशियंट आहे. कारण तुम्ही कोणत्याही खताचा जर क्षारता तपासायला गेला तर सर्वसाधारण EC हा 0.9, 1, 1.2, 1.1च्या घरात आहे. 1 लिटर पाण्याला 1 ग्रॅम खत विरघळवलं की 1 क्षार होतं आणि तुमच्या पाण्याचा ऑलरेडी 1 क्षार म्हणजे 2 क्षार. लईत लई तुम्ही 3 क्षारापर्यंत स्प्रे फवारणीतून खतं देऊ शकता आणि त्या पाण्याचा pH स्टेबल असणं खूप गरजेचं आहे. तो 5.5 ते 6.5 मॅक्झिमम 7 असणं गरजेचं आहे. आणि हे स्टेबल करून जर दिलं तर फवारणीच्या पाण्यातून जे न्यूट्रिएंट देतात ते त्या पिकाला लागू. आणि ह्याचा देण्याचा पण सुद्धा काळ असतो. तुम्ही त्या का द्यायचं हे माहित पाहिजे की तुमच्याकडे ही डिफिशियन्सी आहे
त्याचा नवीन शेंड्याचं काम करायचंय, त्याला त्या पर्टिक्युलर पिरियडला, म्हणजे आता तुमच्याकडं सोयाबीन असेल किंवा तुमच्याकडं अजून कोणतं पीक असेल, आता समजा फुलकळीचा पिरियड आहे, तर त्या ठिकाणी 0.34 2 ग्रॅम पर लिटरनी तुम्ही जर त्या करेक्टिव्ह स्टेजला दिलं तर त्या काळामध्ये फुलकळी चांगली निघेल, म्हणजे त्याला तो फॉस्फरसचा सोर्स दिला जाईल. म्हणून आपल्याला त्याचा काळ सुद्धा बघणं गरजेचं आहे की मी कधी फवारणी करतोय. उन्हाची फवारणी करून उपयोग आहे का? पीक पाणी सोडतंय त्याच्या स्टोमॅटामधून आणि स्वतःला थंड करण्याचा, जगवण्याचा प्रयत्न करतंय, आणि आपण त्याला सांगतोय की तू ओढ त्याच्यामध्ये, असं होणार नाही. आणि इव्हॅपोरेशन रेट हाय असल्यामुळे ते पानावर राहणार नाही, उडून जाईल. हे कधी दिलं पाहिजे? तर सकाळच्या अर्ली मॉर्निंग मध्ये किंवा लेट इव्हिनिंग मध्ये तुम्हाला ह्याचा स्प्रेइंगचं नियोजन केलं पाहिजे, तर ते पिकामध्ये चांगल्या रीतीने ऍब्सॉर्ब केलं जाईल आणि त्याचं ऍक्टिव्हली काम होईल. एवढं जर थरोली तुम्ही गोष्टी त्याला सांगत गेला, म्हणजे पर्टिक्युलरली आता मध्यंतरीच कृषी विज्ञान केंद्र नांदेडचं रविवारी मी ट्रेनिंग घेतलं, त्याच्यामध्ये जे सर्व दुकानदार होते त्यांचं, म्हणजे ज्यांचं देशी अंतर्गत प्रोग्राम अंतर्गत हे होतं, तर त्यांना मी हा कन्सेप्ट सांगत होतो. पण काही लोकांची नाराजी दिसली, कारण जिथे 1 किलो खपणार होतो तिथं फक्त 200 ग्रॅम चालले. असं माइंडसेट डोक्यामध्ये ठेवून चालणार नाही. आपल्याला शेतकऱ्याचे पैसे वाचवून मॅक्झिमम इफेक्ट त्याला दाखवावा लागेल की नक्की हे एक्स्ट्रा आहे, हे वेस्टेज आहे, देण्याची गरज नाही, आणि करेक्टिव्ह टायमिंग मध्ये दिलं पाहिजे, तर त्याचा उपयोग होतो. त्यानंतरचा भाग आहे तो बेसल डोस ऍप्लिकेशन, किंवा याच्यामध्ये ही पण स्लाइड दिसत असेल. सध्या काही लोक म्हणतील की तुम्ही याराचे पुरस्कर्ते आहात किंवा ICL, किंवा मी कोणाचाही पुरस्कर्ता नाहीये, मला कोण काही रुपये देत नाही कंपनी, परंतु मला वाटतं की जे तुम्ही MOP आज देताय मोठ्या प्रमाणामध्ये, तर MOP मध्ये क्लोराईडचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं. तर आपल्याकडे जमिनीमध्ये क्लोराईड किंवा सल्फेट जे त्याच्यामध्ये नको असलेले क्षार आपण देत असतो, तर त्याच्या ठिकाणी आता नवीन टेक्नॉलॉजी येऊ घातली, ग्रॅन्युलेटेड फॉर्म, स्लो रिलीज फर्टिलायझर्स, त्याच्यामध्ये कमी डोसमध्ये तेवढंच हे दिलं जातं. तर मी लोकांना पर्टिक्युलर 1 एकराच्या रिकमेंडेशनसाठी कॉम्प्लेक्स न्यूट्रिएंट्स देतो, किंवा त्याच्यामध्ये सगळं परिपूर्ण आहार देत असतो, पण ते ऍक्च्युली फर्टिलायझर कमी जातं, पण गरज तेवढी सफिशियंटली मिळून जाते. तर बेसल डोसमध्ये तुम्ही निंबोळी वापरली पाहिजे, ट्रायकोडर्मा सुडोमोनास वापरला पाहिजे, मेट्रायझिम बिवेरिया वापरले पाहिजेत, आणि स्लरीच्या माध्यमातून किंवा बायोफर्टिलायझर्स पावडर फॉर्म मध्ये तुम्ही दिले पाहिजेत. असं करून आपण शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवू शकतो. आय थिंक मी माझ्याकडून बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण चर्चा करू. बेटर वे, ते 1 साइड राहण्यापेक्षा 2 साइड राहिलेलं कधी पण चांगलं असतं. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. ऑलमोस्ट मी सगळा भाग कव्हर केलेला आहे. हॅलो, कुणाचे काही प्रश्न असतील तर कृपा करून विचारा.